16 जून 2025, ठिकाण अंधेरी, मुंबई. साजिद इलेक्ट्रिकवाला, एक ड्रग्स कुक ज्याचं नाव अनेकांच्या रडारवर होतं आणि त्याचं अपहरण केलं जातं एका पंचतारांकित हॉटेलमधून, हॉटेल अलीबाबा. त्याच्यासोबत होता त्याचा पार्टनर शब्बीर सिद्दीकी. दोघांनाही बळजबरीनं गाडीत कोंबलं जातं आणि मग सुरू होतो एक जीवघेणा प्रवास. प्रश्न पडतो, का अपहरण केलं साजिदचं? उत्तर एकदम धक्कादायक आहे. हा सगळा खेळ होता ड्रग्सचा. साजिद इलेक्ट्रिकवाला आणि त्याच्या टोळीनं एक मोठा ड्रग डील हातात घेतला होता. 50 लाख रुपये दिले गेले होते मेफिड्रोन MD तयार करण्यासाठी. पण साजिद म्हणतो माल तयार नाही झाला. त्यामुळे अपोजिट पार्टी संतप्त झाली आणि मग सुरू झाला धमक्यांचा सिलसिला. पैसे परत दे, नाहीतर तुझं काही खरं नाही. डील फसल्यामुळे मागणी झाली 3 कोटींच्या नुकसान भरपाईची. शब्बीर सिद्दीकीनं शेवटी एका रात्री जीव धोक्यात घालून तिथून पळ काढला आणि तो शेवटी पोहोचला थेट पोलिसांकडे. तिथूनच सुरू झालं ऑपरेशन रेस्क्यू. शेवटी साजिद इलेक्ट्रिकवाला वाचला गेला. पण खरी गोष्ट आता समोर आली. साजिद ज्या सिंडिकेटसाठी ड्रग्स तयार करत होता त्याचा थेट संपर्क होता ही कंपनीशी. छोटा शकील आणि त्याचा भाऊ अनवर शेख हे सगळं ऑपरेशन कंट्रोल करत होते. थेट पाकिस्तानातून फंडिंग करत होते. पोलीस आता तपास करत आहेत मकोगा अंतर्गत, कारण हे प्रकरण आहे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी टोळीचं. ही केवळ किडनॅपिंग केस नाही, ही आहे भारताच्या सुरक्षेची एक इशारा घंटा.